दुसरा प्रकार जो आहे तर तो डिकम्पोजिशन रिॲक्शन. या डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी दिलेली ट्राय धिस म्हणून. आता ही घरी तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. त्यासाठी ॲपरेटस दिलेला आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिशच्या ऐवजी आपण स्पून जो आहे चमचा जो आहे तर त्या चमच्यामध्ये आपण असणार जे काही साखर जी आहे तर ती साखर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर बुन्सेन बर्नर. आता घरी काय आपल्याकडे बुन्सेन बर्नर नाही तर गॅस जो आहे तर ते गॅसवर आपण त्या ठिकाणी तापवणार आहोत. केमिकल्स म्हणून आपल्याला त्या ठिकाणी असणारे पहिलं सांगितलं की शुगर साखर. दुसरं आपल्याला सांगितलं कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण त्या ठिकाणी चुना जे आहे तर त्या चुन्याचे असणारे काही खडे जे आहेत ते खडे. तिसरं आपल्याला दिलेले सल्फ्युरिक ऍसिड. याच्यापैकी आपल्याला साखरेची असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी घरी त्या ठिकाणी करू. आता काय करायचे की टेक सम शुगर in a evaporating dish and heat it with the help of the Bunsen burner. तर आपण काय करणार आहे घरी त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जर करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी असताना काही चमचा जो आहे तर त्या चमच्यामध्ये साखर घ्यायची. आपला हात त्या ठिकाणी बर्न होऊ नये म्हणून त्या ठिकाणी असणारे काही चिमटा जो आहे त्या पकड तुमच्याकडे असेल तर त्या पकडीच्या साईने त्या ठिकाणी तो चमचा जो आहे तर त्या चमच्यामध्ये साखर घ्या. त्याला काय करा पकड जी आहे तर त्या पकडीच्या साईने हातामध्ये धरून काय करायचे उष्णता जी आहे तर ती उष्णता द्या. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न आउट ब्लॅक सबस्टन्स. काही वेळानंतर तुमच्या असं लक्षात येईल की साखर जी आहे तर त्या साखरेला जर त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर आपल्याला काळ्या रंगाचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी शिल्लक राहतो. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅपन इन दिस ऍक्टिव्हिटी. म्हणजे असणार जी काही साखर जी आहे तर त्या साखरेला उष्णता दिल्यानंतर कालांतरानं आपल्याला त्या ठिकाणी चमचा जो आहे तर त्या चमच्यामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ त्या ठिकाणी शिल्लक राहतो. म्हणजे नेमकं ती असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय घडतंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचार. आता काय होताना दिसते ते आपल्याला दिलेले इन द ऍक्टिव्हिटी ए सिंगल reactant that is sugar is divided into two substance that is carbon and water. आपल्या असं लक्षात येता नसतंय की असतात काही साखर एकटाच त्या ठिकाणी पदार्थ घेतला त्याला उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येता नसतंय की तो असतो काही चमचा जो आहे तर त्या चमच्यामध्ये काळा पदार्थ त्या ठिकाणी शिल्लक. हा काळा पदार्थ म्हणजे काय असणार आहे साखर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर उष्णता देत असताना तेथे असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याची काय होताना ते वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी होतात. म्हणजे असणारी काही साखर जी आहे तर त्या साखरेचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला की C12H22OL. याला काय करायचं आपल्याला उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी. आता इथे काही हिटचं चिन्ह दाखवलं नाही पण आपण हिट जी आहे तर ती म्हणजे असणारी काही साखर जी आहे तर त्या साखरेला जर उष्णता जर दिली तर आपल्याला काळ्या रंगाचा पदार्थ त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतो. आपण म्हटलं की पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी शिल्लक. आता या ठिकाणी आपल्याला दिलेली जी काही रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. ती बॅलन्सिंग करत असताना सर्वसाधारणपणे कार्बन जे आहे तर कार्बन 12 इथे काय आपण कार्बन 12 दाखवणार नाही तर इथे आपण त्या ठिकाणी करणार आहे कार्बन 12. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचे 2च रेण आहे. इथे मात्र किती आहेत 22 आहे. आता इथेच काय करतो मी 11 म्हणजे की झाली 22 आणि ऑक्सिजनची बरोबर झाले 8. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणार काही साखर जी आहे तर त्या साखरेला जर उष्णता जर दिली तर आपल्याला कार्बन आणि वॉटर अशा प्रकारचे 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे एक सिंगल अशा प्रकारचा सबस्टन्स जो आहे तर त्या सिंगल सबस्टन्सचं विघटन होऊन आपल्याला 2 प्रॉडक्ट जे आहेत ते 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार. द रिॲक्शन इन विच देर इज ओनली वन रिॲक्टंट गिव्ह राईज टू द 2 or more products कॉल्ड द डिकम्पोजिशन. ही जी काय रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की एकच त्या ठिकाणी रिॲक्टंट आहे आणि एकाच रिॲक्टंट पासून आपल्याला 2 or more त्याच्यामध्ये 2 दाखवले म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे काही प्रॉडक्ट जे आहेत तर ते प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी मिळत जर असतील तर अशा प्रकारचे असणारे काही रिॲक्शन जे आहेत तर त्या रिॲक्शनला म्हणणार आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन. अशा पद्धतीची दुसरी असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे
याच्यासाठी आपल्याला असणार जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबचा असणार काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे काही काही केले. ही ट्यूब टेस्ट ट्यूब दोन असणाऱ्या ज्या काही परीक्षा नळ्या ज्या आहेत तर ते परीक्षा नळी, त्याच्यानंतर बेंट ट्यूब वक्र अशा प्रकारची असणारी काही नलिका, त्याच्यानंतर रबर कॉर्क आपल्याला 2 रबर कॉर्क त्या ठिकाणी लागणार आहे. दोन्ही याच्यामध्ये एक एक रबर कॉर्क म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही रबरी बूट जे आहे तर ते रबरी बूट त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर असणारे काही बर्नर जे आहे तर त्या बर्नरचा वापर म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर ते टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टेस्ट ट्यूब जे आहे तर ते टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर त्याच्याच आतमध्ये आपल्याला असणारे काही अशा प्रकारचं रबर कॉर्क त्याच्यामध्ये आहे, त्या ठिकाणी होल असणार आहे. तर हे जे असणारे काही होल जे आहे तर ते होल सर्वसाधारणपणे असणारी काही बेंट ट्यूब जे आहे तर ती बेंट ट्यूब त्याच्यामध्ये काय करायची आपल्याला इन्सर्ट करायची. आणि त्या बेंट ट्यूबचं असणारे काही दुसरं अशा प्रकारचं असणारे काही टोक जे आहे तर ते दुसरं असणारे जे काही टोक दुसरे असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काही करायचं ते इन्सर्ट करायचे. ही असणारी जी काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला लाईम वॉटर जे आहे तर ते लाईम वॉटर म्हणजे पांढऱ्या अशा प्रकारची चुन्याची असणारी काही निवडी जी आहे तर ती निवडी जी आहे. त्याच्यानंतर ही असणारी जी काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते कॅल्शियम कार्बोनेट घेणार आहे. त्याचबरोबर ही असणारी काही टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या टेस्ट ट्यूबला सर्वसाधारणपणे आपण असणारे काही बुन्सेन बर्नर जो आहे तर त्या बुन्सेन बर्नर काय करणार आहे कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला त्या ठिकाणी फिटिंग. आता याच्यामध्ये केमिकल्स आपल्याला दिलेले की कॅल्शियम कार्बोनेट आपण त्या ठिकाणी घेतलेले आणि दुसरे असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम म्हणजे नुकतंच तयार केलेली काही चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी त्या ठिकाणी. आता काय कृती सांगितली पहा की टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन ए टेस्ट. एक असणार जी काही परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये काय केलेले कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटचे असणारे काही खडे जे आहेत किंवा पिसेस जे आहेत तर ते पिसेस त्या ठिकाणी घेतलेले. त्याच्यानंतर फिट ए बेंट टेस्ट ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ ए रबर. त्याच्यानंतर एक वक्र अशा प्रकारची असणारी काही नलिका जी आहे तर ते नलिका काही केलेली आपण याच्यामध्ये असणारे काही सर्वसाधारणपणे आपल्याला असणारी काही बूस जे आहे तर ते बूस त्या ठिकाणी आहे त्याला त्या ठिकाणी होल आहे. अशा प्रकारचं होल मधून काय केलेली ती वक्र नलिका जी आहे तर ती वक्र नलिका पहिली असणारी काही परीक्षा आपण त्या ठिकाणी इन्सर्ट केलेली. त्याच्यानंतर इन्सर्ट द अदर एंड ऑफ द बेंट टेस्ट ट्यूब इन द फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर टेकन इन द अनदर. जी काही बेंट ट्यूब जे आहे तर त्या बेंट ट्यूबचं असणारे काही दुसरं ट्यूब जे आहे तर ते दुसरं टोक काय केलेलं आपण अशा प्रकारची टेस्ट ट्यूब की ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर जे आहे तर ते लाईम वॉटर घेतलेले त्याच्यामध्ये काय केलेली ती असणारी काही टेस्ट ट्यूब जे आहे तर ते टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी किंवा असणारे काही वक्र नलिकेचं दुसरं टोक जे आहे तर ते दुसरं टोक काय केले त्याच्यामध्ये इन्सर्ट. त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे की हीट द पावडर कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. पहिल्या असणारी काही परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये असणारे काही कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेट काय करायचं आपल्याला स्ट्रॉंग अशा प्रकारची असणारी काही हीट जी आहे तर ती हीट त्या ठिकाणी द्यायची. उष्णता जी आहे तर ती उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसते काय होता नसते काही वायू जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी द्यावा आणि तयार झालेला जो काही वायू जो आहे तर तो वायू तयार असते या ठिकाणी फ्रेशली प्रिपेअर्ड असणारे काही लाईम वॉटर जे आहे तर त्या लाईम वॉटर गेल्यानंतर आपल्या असं लक्षात नसते जे काही लाईम वॉटर जे आहे तर ते लाईम वॉटर टर्न्स मिल्क. त्या ठिकाणी ती चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी त्या ठिकाणी पांढरुकी त्या ठिकाणी होताना. आता काय काय सांगितले काय होते तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. वी सॉ in the activity that calcium carbonate undergo decomposition. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला काय केलं आपण उष्णता दिली तर त्याचा म्हणजे काही डिकम्पोजिशन म्हणजे विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होताना दिसतं. अँड द कार्बन डायऑक्साईड गॅस आपल्याला जी ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये असणारी काही कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली. हीट दिल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसतो. आणि हा
फॉर्म झालेला जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो लाईम वॉटरमध्ये आपण सोडलेला आहे आणि याच्यामुळे त्या ठिकाणी लाईम वॉटर काय आपण दिसते मिल्की जे आहे दुधाळ जे आहे पांढरं जे आहे ते पांढरं त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला सांगितलं तर सेकंड प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन इज कॅल्शियम ऑक्साईड. त्याचबरोबर दुसरं असताना जे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसतं की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड जे असताना काही पावडर जे आहे तर ती पावडर सुद्धा त्या ठिकाणी तयार होताना दिसते. बट दिस रिमेन्स बिहाइंड इन द टेस्ट. परंतु जी काही तयार झालेली काही कॅल्शियम ऑक्साईडची असताना ती काही पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी खाली तळाला त्या ठिकाणी काय होताना दिसते ती असताना ती काही टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये त्या ठिकाणी तयार होते. तर ही असताना जी काही रिॲक्शन जी आहे तर तीच रिॲक्शन त्या ठिकाणी पाहून काय काय होते की असणारे जे काही कॅल्शियम कार्बोनेट आहे या कॅल्शियम कार्बोनेटला काय केलं आपण हीट केलं. हिटिंग जर दिलं तर आपल्या लक्षात येतं नसतं की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण हिटिंग केलं तर सर्वसाधारणपणे त्याचं डिकम्पोजिशन होऊन आपल्या लक्षात येतं नसतं की सर्वसाधारणपणे पहिला महत्वाचा कार्बन डायऑक्साईड गॅस करतो. दुसरा असं काही प्रॉडक्ट जे आहे तर दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये आपण सांगितलं की कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे अशा पद्धतीचे दोन प्रॉडक्ट जे आहेत तर ते दोन प्रॉडक्ट आहेत. याचं डिकम्पोजिशन झालं तर कार्बन डायऑक्साईड मिळताना दिसतं कॅल्शियम ऑक्साईड त्या दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती दिलेली रिॲक्शन बॅलन्स त्या ठिकाणी असणार आहे. कॅल्शियमचा एक रेणू आहे तिथे सुद्धा कॅल्शियमचा एक रेणू आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला लक्षात येत नसतं की कार्बनचा एक रेणू आहे इथे सुद्धा कार्बनचा एक रेणू. ऑक्सिजनचे 3 रेणू आहे इथे 2 आणि 1 3 अशा पद्धतीचे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला आपला त्या ठिकाणी असणारे काही ॲटम्स जे आहेत तर ते ॲटम्स त्या ठिकाणी बॅलन्स म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं नसतं की सिंगल अशा प्रकारचा असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्ट पासून आपल्याला दोन सिंगल अशा प्रकारचा असणारे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंट पासून आपल्याला त्या ठिकाणी काय दिसते दोन प्रॉडक्ट जे आहेत तर ते दोन प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा की पुढची असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे काय सांगितलेले की असताना तो काय हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे तो काय केला तसाच जर त्या ठिकाणी आपण उघडा जर त्या ठिकाणी जर ठेवला तर सर्वसाधारणपणे हायड्रोजन पेरॉक्साईड नॅचरली अंडरगो स्लो डिकम्पोजिशन इनटू वॉटर अँड ऑक्सिजन. म्हणजे सर्वसाधारणपणे हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला आहे H2O. काय केला कोणी जसाच्या तसा म्हणजे ओपन त्या ठिकाणी. मग हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्लो डिकम्पोजिशन होताना दिसतं हळवारपणे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी आणि डिकम्पोजिशन म्हणून आपल्याला सांगितलं की वॉटर आणि ऑक्सिजन अशा दोघांमध्ये रूपांतर जे आहे तर दोघांमध्ये असणारे रूपांतर जे आहे ते रूपांतर. तर सर्वसाधारणपणे आपल्या स्टेट जे आहे तर त्या स्टेटमध्ये त्या ठिकाणी लिक्विड स्टेटमध्ये आहे हा त्या ठिकाणी गॅसियस स्टेटमध्ये आहे हा सुद्धा त्याचा असणार आहे लिक्विड स्टेट. म्हणजे सिंपल अशा प्रकारची असणारी काही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन. आता दिलेली असणारी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी समजा हायड्रोजन 2 आहे हायड्रोजन त्याच्यानंतर ऑक्सिजन मात्र किती दिसतात 2 आणि 1 3 आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे ऑक्सिजनचा आपण जर विचार जर केला तर ऑक्सिजन जे आहे तर ते ऑक्सिजन मात्र त्या ठिकाणी बॅलन्सिंग. आता बॅलन्सिंग करण्यासाठी 3 ऑक्सिजन कसे त्या ठिकाणी आणता येईल तर इथे समजा मी इथे 2 आहे परंतु आपल्याला किती करायचे 3 करायचे परंतु या ठिकाणी मी समजा 2 लिहिले. आता 2 जर मी त्या ठिकाणी लिहिले तर टोटल ऑक्सिजन ठिकाणी 4 आहे. इथे किती आहे 2 आणि 1 3 आहे मी इथे 2 आहे म्हणजे हे 2 टोटल झाली 4. त्याच्यानंतर असणारे काही हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा विचार केला तर 4 आहे ते सुद्धा त्या ठिकाणी 4 म्हणजे अशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी आहे. इथे पण आपल्या लक्षात येतं नसते की असणारे काही सिंगल अशा प्रकारचं असणारे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या सिंगल रिॲक्टंट पासून आपल्याला 2 असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी आहे. जे या ठिकाणी 2 आपण त्या ठिकाणी रिॲक्शन पहिली त्या ठिकाणी पाहिले की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेट काय केलं आपण त्या ठिकाणी हिटिंग जर केलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस कार्बन डायऑक्साईड गॅस ज्याच्या काही दोन्ही असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या दोन्ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला डिकम्पोजिशन रिॲक्शनच्या त्या ठिकाणी
म्हणजे याच्यामध्ये सिंगल अशा प्रकारचं त्या ठिकाणी रिॲक्टंट असतं आणि सिंगल रिॲक्टंट पासून आपल्याला काय असतं दोन प्रॉडक्ट जे आहेत तर दोन प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलं, कॅन यू रिकॉल इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ द वॉटर बाय मीन्स ऑफ द हीट, इलेक्ट्रिसिटी ऑर लाईट. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं काय करायचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचंय आणि पाण्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पहिलं सांगितलंय हीटच्या साह्यानं उष्णतेच्या साह्यानं आपण डिकम्पोजिशन करू शकतो का. दुसरं आपल्याला सांगितलं इलेक्ट्रिसिटी जी आहे तर त्या इलेक्ट्रिसिटीच्या साह्यानं डिकम्पोजिशन पाण्याचं करू शकतो का. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय लाईट प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाच्या साह्यानं पाण्याचं डिकम्पोजिशन करू शकतो का. असं 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले, आपण 9वी अजून काही सोडलेली आपल्याला मागचं काहीच आठवत. काय सांगता येईल, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ द वॉटर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात येते काय म्हणतो मी की विद्युत धारा ज्या आहेत तर त्या विद्युत धारेच्या साह्यानं पाणी जे आहे तर त्या पाण्याचं डिकम्पोजिशन करून आपण त्या ठिकाणी हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन आपण त्या ठिकाणी खाली दिलेले आहे. काय दिलेले तेच आपण कधी वाचत नाही. वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इज इन द 9th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड दॅट water decomposes into hydrogen and oxygen gas on passing electric current through acylated water. मागच्या वर्गामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले की सर्वसाधारणपणे असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं विघटन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होतं. कधी होताना दिसतं तर आपल्याला सांगितलं की ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट, त्याच्यामधून काय करायचं विद्युत प्रवाह पाठवायचा. नुसता विद्युत प्रवाह पाठवून काही उपयोग नाही तर त्यासाठी जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये ऍसिलेटेड वॉटर म्हणजे आम्लयुक्त अशा प्रकारचं पाणी जे आहे तर त्या पाण्यामधून जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट जर पाठवला तर असं काही वॉटर जे आहे तर त्या वॉटरचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येतं नसतं की असणारे काही वॉटर जे आहे तर त्या वॉटरमधून काय करायचं आपल्याला इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी पास करायचा आहे. त्याच्यानंतर असणारे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर कसं असणार आहे ऍसिडिफाईड असतं. आता ऍसिडिफाईड म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्या ऍसिड त्या ठिकाणी वापरले तर लक्षात ठेवायचे H2SO4 हे जे ऍसिड जे आहे तर त्या ऍसिडचं त्याच्यामध्ये वापरलं. जिथे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये 2-4 थेंब त्या ठिकाणी ऍसिडचे टाकायचे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जो आहे तर इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाठवला तर याचं असतं की काही डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन आपल्याला चुटकीचे असतं की दोन गॅस जे आहेत तर त्या दोन गॅसमध्ये त्या ठिकाणी डिकम्पोजिशन. पुन्हा दिलेली जी काही रिॲक्शन जे आहे तर ती दिलेली रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्स आहे का एवढंच आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी बॅलन्सिंग नाही. बॅलन्सिंग नाही तर सरळ लक्षात येत नसते की दोन आपण त्या ठिकाणी घेऊ. दोन जर घेतले तर हायड्रोजनची झाली 4 त्या ठिकाणी झाली मात्र 2च आहे इथे 2 4 झाली ऑक्सिजन 2 झाली. म्हणजे अशा पद्धतीने दिलेली जी काही रिॲक्शन जे आहे तर ते दिलेली रिॲक्शन आपण काय करता येईल बॅलन्सिंग करतो. पण बाण मी दाखवले तुमच्या लक्षात येतं नसतंय की ज्या वेळेला त्याच्यामध्ये काय झालेले गॅस तयार होताना दिसतं गॅस जर त्या ठिकाणी तयार झालेला असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी बाण दाखवलेले आणि या ठिकाणी आपण लक्षात येतं नसतं की वॉटर जे आहे तर ते वॉटर काय आहे तर त्या ठिकाणी लिक्विड स्टेट. आता याच्यावरून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शन जे आहे तर त्या डिकम्पोजिशन रिॲक्शनची असणारे काही डेफिनेशन जे आहे तर ते डेफिनेशन दिलेली पहा. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactor is called decomposition reaction. पुन्हा एकदा ऐका. The chemical reaction in which 2 or more products are formed due to single reactor is called decomposition. अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकच असणारे जे काही अभिकारक जे आहेत तर त्या एकाच अभिकारकापासून आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा प्रकारची जर उत्पादित जर त्या ठिकाणी जर मिळत जर असतील तर अशा प्रकारची असणारी काही अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रियेला म्हटलं आपण त्यांनी डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता इथे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट आपलं त्या ठिकाणी पाठ झालेलं असेल तुमचं. आता काय सांगितले पटापट बोलायचं माझ्यामध्ये मला. तर केमिकल रिॲक्शन
आपले अशा व्याख्या ज्या आहेत तर त्या व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी पाठ झाल्या पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की डिफाईन डिकम्पोजिशन रिॲक्शन विथ एक्झाम. आपलं ती डेफिनेशन जे आहे तर ते डेफिनेशन त्या ठिकाणी आपल्याला सांगता आले पाहिजे. आता पुढे की मेनी डिग्रेडेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन द नेचर सराउंडिंग. आपल्या सभोवताली जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक अशा प्रकारचे आपल्या सभोवताली असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचं डिग्रेडेशन म्हणजे अपघटन जे आहे तर ते अपघटन त्या ठिकाणी होत नाही. तर कोणाकोणाचं त्या ठिकाणी डिग्रेडेशन होता असं तर पहिले आपल्याला सांगितलं की ऑर्गॅनिक वेस्ट आपल्याकडे असणार तो काही सेंद्रिय अशा प्रकारचा असणार तो काही कचरा काय सांगितलंय. ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर. आपल्या असं लक्षात येत नसते की आपल्याकडे असणारा तो काही सेंद्रिय कचरा जो आहे तर त्या सेंद्रिय कचऱ्याचं सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव काय करताना असतात तर त्या ठिकाणी डिकम्पोजिशन करताना असतात. डिकम्पोजिशन करून आपल्याला त्या ठिकाणी खत आणि दुसरं आपल्याला सांगितलं बायोगॅस जो आहे तर तो बायोगॅस त्या ठिकाणी काय होता नसतो तयार होता नसतो. बायोगॅस इज युज्ड ॲज ए फीड म्हणजे काही त्या ठिकाणी बायोगॅस त्या ठिकाणी तयार होता नसतो तर त्याचा आपण त्या ठिकाणी इंधन जे आहे तर ते इंधन म्हणून काय करता नसतो वापर करतात.